ओ आई, काय ग? मी नोकरी करायचं म्हणते. अगं आपल्या घरात काय काय पडलंय ग तुला? तू बाहेर जाऊन नोकरी करायची आहेस? होय, यांच्या घरातली एक फुकटची मोलकरीण कमी होईल ना. हो काकू, लाडू आणलं तुमच्यासाठी. काय ग बाई, दिपोळी असल्यासारखं ही पुरगी लाडू चिवडा चकली काय नाही काहीतरी घेऊनच येत असते. अहो मला हे सगळं बनवायला आवडतेच. हे घ्या ताई पाणी. काय पण म्हणा आई, ताईंच्या हाताला खरंच चव आहे. पहिला गल्ली पुरतं देत होत्या का नाही लाडू चिवडा, आता व्हॉट्सअपवरून ऑर्डर घेऊन बिझनेस चालू केलाय त्याने त्यांचा. होय की नाही? आणि आता ऑर्डर पण भरपूर येतात हो त्यांना, आणि त्यामुळे त्याने आपल्याकडे यायचं कमी केलं. होय ना ताई? असं असावं बाईच्या जातीनं. मुलं बाळ घर परपंचा नवरा धरून सांभाळून काय असेल ते करावं, नाहीतर हे काय घरदार सोडायचं बोंबलं बाहेर कमवायला जायचं. आई ती बाई आहे म्हणजे घरात बसूनची जी कामं करायची आहेत की नाही तेच तिनं केलं पाहिजे असं काही नाहीये ना. आता ह्यांना जे जमतंय ते तिला जमत नाहीये, आणि तिला जसं बोलायला जमतंय, जसं बाहेरची कामं करायला जमतात, तसं ह्यांना जमणार नाहीये ना. प्रत्येकाचं एक वेगवेगळं काहीतरी वैशिष्ट्य असतंय की नाही. हे बघा आई, तिला करायची आहे ना नोकरी, करू दे. घरातलं म्हणत असाल तर मी करेन, आम्ही दोघी मिळून करतो. किती स्वयंपाक करून जाईल, मी घरातलं बघत बसेन. तुम्ही कशाला टेन्शन घ्यायला? तुम्हाला 2 टाईम खायला आणि छान तुमचं सगळं केलं म्हणजे बास की नाही. तुम्हाला बोलायची जागा देत नाही, पण तिला जाऊ दे जॉबला. आणि ताई लाडू छान आहेत बरं का तुमचे. आणि मला एक सांगा, माझ्या आईला पण वगैरे जर ऑर्डर करायची असेल तर कशी करायची? सोपं आहे की, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करा किंवा मला कॉल केला तरी चालते. एकदम घरगुती पद्धतीच मी सगळं बनवते. चालते. मला बी एक ते काजू बदाम आणि डिंकाच लाडू करून ठेवा. उद्यापासून मी कामाला जायचे ना, तेवढीच भांडायला ताकद येते मला.